हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे. या चॅनलवर आपण सध्या विभूतिभूषण बंदोपाध्याय लिखित चंद्रपहाड हे पुस्तक घेतलेलं आहे, ज्याचा मराठी अनुवाद केलेला आहे चारुलता पाटील यांनी आणि प्रकाशक आहेत ज्योत्स्ना प्रकाशन. तर आपण मागच्या भागात जसं पाहिलं तसं शंकरचा हा जो बाबा आहे, अल्वारेझ बाबा, तो कशाला तरी घाबरला. मग तो नक्की कशाला घाबरला? त्याला ते म्हणजे जे काही पाशवी शक्ती म्हणा किंवा काय ज्याला बनी असं म्हटलं जातं, ते आठवलं होतं का? किंवा काय काय त्याच्या नक्की मनात होतं? आणि ह्या सगळ्याचा परिणाम होऊन त्यांनी मोहीम थांबवली का? का त्यांनी मोहीम चालूच ठेवली? हे जाणून घ्यायला आपण आता बघणार आहोत चंद्रपहाडचा हा पुढचा भाग. चला तर मग वेळ नको दवडायला आणि आपण लगेचच सुरू करूया. चंद्रपहाड भाग 8. 2 दिवस उलटले. अल्वारेझ बाबा आणि शंकर हळूहळू जंगलाच्या दाट अंतर्भागात शिरत होते. वाटही सरळ सपाटीची नव्हती. कधी दमछाक करणारी चढण, तर पुढे लगेच घसरती उतरण. अधेमध्ये उंच वाढलेल्या खरबरीत गवताचं रान. वाटेत पाण्याचे ओहोळ लागतही होते, पण अल्वारेझ बाबानं शंकरला ते पाणी प्यायची सक्त मनाई केली होती. तहानलेल्या माणसाला इतकं स्फटिकासारखं निव्वळ शंख पाणी समोर दिसत असताना मन आवरणं सोपं नसतं. पण इलाज नव्हता. बाबानं त्याला तहान लागल्यावर थंड चहाच प्यायचा असं निक्षून सांगितलं होतं. पण चहानं पाण्याची तहान थोडीच भागणार. खरंच त्यांना या प्रवासात ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागत होतं, त्यातली सगळ्यात बिकट गोष्ट होती पिण्याच्या पाण्याचे हाल. पुढे एका ठिकाणी ते विश्रांतीसाठी थांबले. तिथे सगळीकडे गवत माजलेलं होतं आणि त्यावर दाट धुक्याचं आच्छादन. सकाळी उशिरानं धुकं किंचितसं निवळलं. आता कुठे त्यांना पुढ्यातलं काही फुटांवरचं दिसायला लागलं. पुढे समोर सरळ सोट उभा कडा त्यांचा रस्ता अडवून उभा होता. तो कडा किती उंच आहे याचा अंदाज शंकरला येईना, कारण कड्याचा माथा ढगात लपला होता. ही आली रिचर्ड्सवेल्ड पहाडाची मुख्य रांग, खुशीनं त्याकडे बोट दाखवत बाबांना सांगितलं. पण बाबा, आपल्याला पुढे जायला दुसरा मार्ग नाही का? आपल्याला हे हे ओलांडून जायचंय? शंकरच्या प्रश्नात काळजी दडलेली होती. बाबा उत्तरला, तर त्याशिवाय कसं? हे बघ, गेल्या वेळी मी आणि जिम आम्ही दक्षिणेकडून पहाडांकडे आलो होतो. आम्ही या मुख्य पर्वतरांगेच्या पायथ्याशी पोचलो, पण तो पर्वत नाही ओलांडला आम्ही. आणि आम्हाला ज्या प्रवाहात पिवळे हिरे सापडले होते, तो प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत होता. आता कसं झालंय की आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललोय, त्यामुळे त्या प्रवाहापाशी पोचण्यासाठी आपल्याला ही पर्वतरांग ओलांडणं भागच आहे. शंकर विचारात पडला. म्हणाला, पण हे धुकं काय भलतंच आहे. मला वाटतं आपण आणखी थोड्या वेळानं चालायला सुरुवात केली तर बरं होईल. मग त्यांनी तिथंच पडाव टाकला आणि थोडं थोडं खाऊन घेतलं. दुपारपर्यंत सुद्धा धुकं विरलं नव्हतं. शंकर थकला होता. तो सरळ राहुटीत जाऊन झोपला. जाग आली तेव्हा बऱ्यापैकी अंधारलं होतं. डोळे चोळत तो राहुटी बाहेर आला तेव्हा त्याचा म्हातारबाबा नकाशा उघडून त्यातून बारकाईनं काहीतरी शोधत होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं पसरलं होतं. शंकर, आपल्याला आता खूप म्हणजे खूप दूरची मजल मारायची आहे बरं का, बाबा म्हणाला. शंकरनं वर पाहिलं. समोरचं दृश्य पाहून तो अवाक झाला. सगळं धुकं कुठल्या कुठं पळालं होतं. आता त्याला समोर रिचर्ड्सवेल्ड पर्वताची मुख्य रांग दिसत होती. उभीच्या उभी, आभाळाला भिडलेली. मध्यभाग दाट ढगांच्या पट्ट्यानं वेढलेला. पण मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी प्रकाशमान झालेलं पर्वताचं शिखर मात्र स्वर्गीय मंदिराच्या सोन्याच्या कळसासारखं निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर झळाळत होतं. पण त्या चढणीवरून जाणं केवळ अशक्य होतं. इतक्या उभ्या सोट कड्यावर पाय तरी कसा रोवणार? अल्वारेझ बाबा म्हणाला, शंकर, आपण नाही हा डोंगर चढू शकणार. मला वाटतं ही चढण पाहता तूही हे मान्य करशील. आपण काय करूया, सरळ पश्चिमेकडे या डोंगराच्या कडेकडेनं पुढे जाऊ. पुढं कुठंतरी आपल्याला चढता येण्याजोगी खिंड सापडेल. तिथून आपण पर्वत ओलांडू. पण 150 मैल लांबीच्या या पहाडात तसा मार्ग सापडायला सुद्धा कदाचित आपल्याला महिन्याच्या वर काळ लागेल बरं. तरीही पश्चिमेकडच्या केवळ 5-6 दिवसांच्या रपेटीनंतर त्यांना एक जागा दिसली, जिथल्या डोंगराचा चढ तुलनेनं कमी होता. तिथून पाय रोवून चढणं जमण्यासारखं होतं. बाबा खुश झाला. आता इथून आपण डोंगर ओलांडू.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी चढायला सुरुवात केली तेव्हा शंकरच्या घड्याळात 6:30 वाजले होते. 9च्या सुमाराला त्याला थकवा जाणवायला लागला. 4 मैलातच उंची 3000 फुटांनी वाढली होती. याचा अर्थ प्रचंड उभा चढ ते चढले होते. त्याशिवाय ते जितके वर जात होते तितकं ते जंगल अधिकाधिक घनदाट होत चाललं होतं. त्या घोर जंगलात सगळीकडे जवळजवळ अंधार होता. या वेळेपर्यंत सूर्य चांगलाच माथ्यावर आलेला असणार, पण सूर्याची किरणं त्या दाट जंगलात शिरूही शकत नव्हती. त्या दोघांनाही आकाशाचा ठिपका सुद्धा दिसत नव्हता. त्या झाडोऱ्यात त्यांना पुढे जायला मार्ग मिळत नव्हता. डोंगर उतारावर आपले मोठाले बुंधे रोवून थेट आकाशाला भिडलेले अजस्र पुरातन वृक्ष हारीनं उभे होते. वृक्षांच्या त्या अंतहीन रांगा पाहताना शंकरची छाती दडपून गेली. पायाखालची जमीनही ओली आणि निसरडी होती. सगळे खडक बुळबुळीत शेवाळांनी भरलेले. पण तिथे पाणी कुठून येत होतं ते काही त्यांच्या लक्षात येईना. पण त्यांना खूप सांभाळून चालावं लागत होतं. चुकून जरी पाय घसरला असता तरी ते शेकडो फूट खाली कोसळले असते. मग खडकांच्या धारदार कपारींनी कपाळमोक्ष अटळच होता. दोघंही न बोलता चालले होते. उभा चढ चढताना धाप लागत होती. त्यातल्या त्यात शंकर आधी थकला. बंगालच्या शेतात वाढलेल्या शंकरला असे उभे डोंगर चढायचा कुठला आलाय अनुभव. तरीही शंकर पाय ओढत नेटानं डोंगर चढत होता. क्षणाक्षणाला त्याला वाटत होतं की म्हातारबाबांना म्हणावं, आजचं चालणं इथेच थांबवूया म्हणून. खरं तर त्याच्याच्यानं आता आणखी पुढे चढवत नव्हतं, पण त्यानं मनाशी निर्धार केला होता की शेवटच्या श्वासापर्यंत चालेल, थांबणार नाही. आणि शिवाय आणखी वाटत होतं की कदाचित त्याचा बाबा म्हणेल की हे इंडियातले लोक कुचकामी आहेत. छे, आपण तर हे दुर्गम पहाडी जंगल पार करण्याचा विडा उचललाय. भारतवर्षाचे प्रतिनिधी आहोत आपण. आपल्या देशाची मान खाली जाईल असं कोणतंही कृत्य आपल्या हातून घडता कामा नये. पण ते जंगल होतं खरंच खूप सुंदर. पर्यांच्या राज्यात असतो तसा नयनरम्य प्रदेश. डोंगर उतारावरून ठिकठिकाणी धबधबे कोसळत होते आणि वृक्षांवर नाना प्रकारचे विविधरंगी पक्षी, विशेषतः पोपट, निर्भयपणे विहार करताना दिसत होते. चहूबाजूंना उंच गवतावर सुरेख शुभ्र पांढरी फुलं फुलली होती आणि झाडांच्या बुंध्यांवरून, फांद्यांवरून झुलणारे आकर्षक रंगीबेरंगी ऑर्किड त्यांचं सौंदर्य अधिकच खुलवत होते. ते सृष्टी सौंदर्य पाहून शंकर स्तिमित झाला. निसर्गाची अशी मुक्त उधळण, असं सौंदर्य यापूर्वी त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. अचानक आजूबाजूच्या झाडांवर शंकरला माकडं दिसायला लागली. गंमत म्हणजे त्यांना लांब लांब दाढ्या होत्या. ती खरंच म्हाताऱ्या बुटक्या संन्याशांसारखी दिसत होती. अत्यंत गंभीर चेहरा करून बसलेली ती माकडं चिंतन करणाऱ्या यतींसारखीच वागत होती. अल्व्हारेझ बाबा म्हणाला, ही सगळी कोलोबस जातीची माकडं आहेत बरं का. या जातीत नरांना लांब लांब दाढ्या असतात, पण यांचे चेहरे मात्र फारच गंभीर असतात बुवा. बघतोयस ना त्यांच्या चेहऱ्यांकडे. शंकरला ते विचारमग्न चेहऱ्यानं फळं ओरबाडून खाणारे मजेशीर प्राणी पाहून हसू लोटलं. पायाखाली ना घट्ट जमीन ना खडक, उलट सगळीकडे कुजलेल्या पानांचे चिकट ओले थर आणि त्यातच मुळासकट उपटल्या गेलेल्या झाडांचे टोचणारे खुंट. हजारो वर्ष अशा जंगलात वृक्षांची पानं पडतात, त्यांचे थर कुजतात, त्यावर दाट शेवाळं माजतं, त्यावर आणखी वेगवेगळ्या लहान मोठ्या प्राण्यांच्या विष्ठेची भर पडते, परत त्यावर वाळलेली पानं, तुटलेल्या फांद्या, मुळासकट उपटली गेलेली झाडं आणि शेवाळांचे थर. हे चक्र अखंड चालूच, शतकानुशतकं. काही काही ठिकाणी तर कुजलेल्या पानांचा हा थर 60-60, 70-70 फूट खोल असतो. बाबानं शंकरला निक्षून बजावलं की हा अत्यंत धोक्याचा प्रदेश आहे, तेव्हा अतिशय काळजीपूर्वक चालायचं. तो म्हणाला, काही भाग तर असा आहे की माणसाचा पाय जर तिथे पडला तर उभा माणूस सरळ आत दलदलीत गडप होईल. चटकन बाहेर नाही काढला तर काही क्षणातच तडफडून मृत्यू. शंकरच्या मनात आलं, अनोळखी गावात रात्री निष्काळजीपणं चालताना एखादा माणूस सरळ विहिरीत जातो तशातलीच ही गत. शंकर म्हणाला, बाबा, आपल्याला चालण्यापुरती तरी वाट मोकळी करून घेत घेतच पुढे गेलं पाहिजे, नाहीतर या मार्गावर पाऊल टाकणंही कठीण आहे. पायाखालच्या गवताच्या दोन्ही कडा वस्ताऱ्याच्या पात्यासारख्या धारदार होत्या, रोमन योद्ध्यांच्या दुधारी तलवारींसारख्या. त्याशिवाय काही फुटांच्या पलीकडलं दिसत नव्हतं, त्यामुळे त्यांना खूपच असुरक्षित वाटत होतं. इथे फक्त एकच गोष्ट खात्रीनं सांगता येत होती, ती म्हणजे कोणत्याही क्षणी त्यांच्या जीवावर घाला पडण्याचा संभव होता. मग तो घाला घालणारा वाघ असेल, सिंह असेल, विषारी साप असेल,
नाहीतर आणखी कोणी प्राणी किंवा त्या पलीकडला आणखी कुठलाही धोका. थोड्या वेळानं अचानक शंकरला दुरून कुठून तरी ढोल बडवण्याचे आवाज ऐकू यायला लागले. हे ढोल कोण वाजवतंय? या घनदाट जंगलात एवढ्यात कुठली आदिवासी जमात राहतीये की काय? त्याला अचंबा वाटला. त्यानं चमकून बाबाकडे पाहिलं. बाबा हसून म्हणाला, बेटा, हे आवाज ढोलाचे नाहीये. काही बबून किंवा चिंपांजी आपली छाती बडवून असा ढोलासारखा आवाज काढतात. या असल्या जंगलात कोणी मनुष्य प्राणी राहू तरी शकेल का? या जंगलात गोरीलाही नसतात असं काहीतरी म्हणाला होतात ना तुम्ही? शंकर म्हणाला. बहुतेक गोरिला नसावेत. माझ्या माहितीनुसार बेल्जियन कॉंगोचा काही भाग, रुवेनझोरी आल्प्समध्ये आणि विरुंगाच्या ज्वालामुखी पर्वतांमध्ये गोरिला आढळतात. पण आणखीही काही जातींची माकडं आहेत जी स्वतःची छाती बडवून घेत हे असे आवाज काढतात. सुमारे 4,500 फुटांवर आल्यानंतर ते थांबले आणि त्यांनी तंबू ठोकला. दोघंही प्रचंड दमले होते. थोडंसं खाऊन त्यांनी पथाऱ्या पसरल्या. रात्रीच्या किर्र अंधारात बुडालेल्या उष्णकटिबंधातल्या त्या दाट जंगलातून इतके तऱ्हेतऱ्हेचे आवाज शंकरच्या कानावर यायला लागले की आश्चर्यानं त्याची मती गुंग झाली. त्याच्या मनात आलं, दिवसा हे सगळे प्राणी पक्षी होते तरी कुठे? चढत्या रात्रीबरोबर ते आवाजही वाढत वाढत चालले. तसा शंकर अस्वस्थ झाला. बाबा मात्र पलीकडे शांतपणे झोपला होता. शंकर काही रात्रभर डोळे मिटू शकला नाही. हे केवळ भय नव्हतं, कमालीचं आश्चर्य आणि कुतूहलही दाटलं होतं त्याच्या मनात. सगळ्या ध्वनींचा कसा एक सुरेल मेळ जमला होता. तरसांचा माणसाच्या हसण्यासारखा आवाज, कोलोबस माकडांची चिरचिर, बबून आणि चिंपांजीच्या छातीचे वाजणारे ढोल आणि चित्त्यांचा गुरगुराट. निसर्गाचं स्वतःचं असं ते खासगी विश्व होतं. निसर्गाचा एकांतवास. इथं सगळेच आपापल्या तालात. कोणीच झोपलं नव्हतं. रात्रीच्या गूढ अंधकारात ते जंगल जणू कुठल्या तरी अनामिक शक्तीनं झपाटलं गेलं होतं. शंकरला आठवलं, काही वर्षांपूर्वी त्याच्या शेजारच्या मैदानात एक सर्कस आली होती. रात्री सर्कशीतली सगळी जनावरं तंबूत इतक्या चित्रविचित्र आवाजात ओरडायची की वसतिगृहातली मुलं झोपूही शकत नव्हती. शंकर काही क्षण त्या आठवणीत हरवला होता, पण अचानक हादरवून टाकणाऱ्या कर्कश आवाजांनी त्याला तंद्रीतून बाहेर ओढलं. तो ताडकन उठून बसला. खरंच त्यांच्या राहुटीच्या अगदी जवळपासच कुठेतरी हत्ती चित्कारत होते. शंकरच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यानं बाबाला हलवलं. बाबा, बाबा लवकर उठा. बाबा शांतपणे म्हणाला, पोरा, तंबूबाहेर मोठा जाळ पेटवून ठेवलाय. ते या बाजूला बिलकुल येणार नाही. झोप, झोप बरं तू. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा पुढे कूच केलं. आता त्यांचा मार्ग दाट बांबूंच्या जंगलातून जात होता. खाली सगळीकडे रानटी आल्याची झुडपं पसरलेली होती. डावीकडे 50 यार्डांवर एक प्रचंड मोठा हत्तींचा कळप बांबूचे हिरवे कोंब तुडवत भयानक आवाजात चित्कारत चालला होता. 5,000 फूट उंचीवर विविध रंगांच्या रानटी फुलांना बहर आला होता. रंगांचं ते उधाण पाहून शंकरची मती गुंग झाली. हवेतही फुलांचा सुगंध दाटला होता. रानटी कॉफीची झाडंही बहरली होती. अखेर ती ढगांच्या राज्यातली निसर्गाची स्वतःची बाग होती. ढग कधी वृक्षांच्या शेंड्याभोवती गोळा व्हायचे, तर कधी रंगीबेरंगी फुलांनी नटलेली जमीन शिंपून ओली चिंब करायचे. आता ते समुद्र सपाटीपासून 7,500 फूट उंचीवर आले. इथं मात्र भोवतालच्या प्रदेशाच्या स्वरूपात अचानक जबरदस्त बदल झालेला दिसायला लागला. इथं पोचायला त्यांना आणखी 4 दिवस लागले होते. आता सगळ्याच गोष्टी अतोनात दमछाक करणाऱ्या आणि अवघड होत चालल्या होत्या. शंकरच्या पाठीतून तर भयंकर कळा येत होत्या. या उंचीवरचे सगळेच वृक्ष खूप वेगळे दिसत होते. झाडांच्या खोडांवर आणि फांद्यांवर रबरबीत जाड शेवाळासारखी वनस्पती माजली होती. काही ठिकाणी ती फांद्यांवरून जाड दोरखंडासारखी लोंबत होती, तर काही झाडांवरून ती पारंब्यांसारखी लांबच्या लांब वाढून जमिनीला टेकली होती. वाऱ्याची झुळूक आली की ती हलकेच झोके घ्यायची. सूर्यप्रकाशाला तरी अशा ठिकाणी यायला कितीसा वाव मिळणार. दिवसभर तिथे जणू संधिप्रकाशच असायचा. वर एक प्रकारची गूढ भीतीदायक शांतता दबा धरून बसलेली. इतकं गर्द जंगल, निसर्गाचा मुक्त संचार, पण कुठे खुल्या आनंदाचा लवलेश नाही. ना कुठे काही पक्षाचा आवाज, ना प्राण्याचा. मनुष्याच्या आवाजाची तर बातच दूर. जंगल कसलं, साक्षात नरक होता तो नरक. आणि ती झाडं, लांब लांब दाढीवाल्या कुरूप किळसवाण्या पिशाच्यांसारखी सभोवार ठाकलेली, जणू त्या नरकाचे रक्षक. दुपारी अल्वारेस बाबा म्हणाला, चला, आजचं चालणं इथेच थांबवूया.
त्यांनी तिथे तंबू टाकला. शंकर थकून तंबू बाहेर कॉफी पीत बसला होता. सभोवतालचं जंगल पाहता पाहता त्याच्या मनात विचार आला, केव्हा झाली असेल बरं इथल्या या जंगलाची उत्पत्ती? पृथ्वीवर जीवसृष्टीचा आरंभ झाला तेव्हाच अस्तित्वात आली असती ही. काळाच्या ओघात वनस्पती सृष्टीचं स्वरूप इतरत्र पालटलं, पण रिचर्ड्सवेल्ड पहाडातल्या या जंगलाचं रूप पाहता वाटतं की ही आदिम काळापासून न बदलता तशीच राहिलेली आहेत. क्षणभर तर शंकरला असंही वाटायला लागलं की कालचक्र उलट फिरून आपणच आदिम काळात आलोय की काय. बघता बघता अंधारानं जंगलावर झडप घातली. मग दोघांनी मिळून तंबू बाहेर जाळ पेटवला. पण तो जाळ त्या गहन अंधाराचा जेमतेम वीटभर तुकडाच गिळून टाकू शकत होता. जाळाच्या वर निव्वळ एक प्रकाशाचं कडं, बाकी सगळा कुट्ट काळा गूढ अंधार. एका गोष्टीचं मात्र शंकरला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की एवढ्या मोठ्या जंगलात इतकी स्मशान शांतता का? जंगलात इतरत्र रात्री जसा तऱ्हेतऱ्हेच्या आवाजांचा कोलाहल असतो तसा इथं का नाही? त्याची काही अक्कलच चालेना. त्यानं बाबाकडे पाहिलं. बाबा नकाशा वाचनात गढला होता. त्याच्या कपाळावरच्या चिंतेच्या आठ्या आणि वक्र भुवया पाहून शंकरही चिंतेत पडला. तो त्याच्या जवळ गेला. बाबा म्हणाला, शंकर, आपण 8,000 फुटांवर आलोय, पण तरीही आपल्याला पलीकडे जायला वाट मिळत नाहीये. आता आपण आणखी किती चढणार? या भागात जर कुठे खिंडच नसेल तर कठीण आहे रे. नेमकी ह्याच शंकेची पाल शंकरच्याही मनात चुकचुकत होतीच. त्या दिवशी चढताना त्यानं आपल्या दुर्बिणीतून खूपदा वर पाहिलं होतं, पण डोंगराच्या मागच्या उंच रांगा ढगांच्या आड लपल्या होत्या आणि त्याला सगळंच दृश्य धुसर दिसत होतं. खरंच आणखी किती वर चढणार? समजा चढलोच आणि पलीकडे जायला सपाट खिंड नाहीच मिळाली तर? म्हणजे इथून खाली उतरून परत दुसऱ्या बाजूनं नव्या दमानं चढायला सुरुवात करायची की काय? नकाशावरून काय दिसतंय? त्यानं विचारलं. म्हातार बाबाचा तर नकाशावरचा विश्वासच उडालाय हे त्याच्या आविर्भावावरून स्पष्ट दिसत होतं. तो म्हणालाच, या नकाशात तितकं बारीक सारीक तपशिलानं दिलेलं नाहीये. इतके बारकावे असलेले नकाशे तयार करायला आधी कोणीतरी हा पर्वत चढून वर तरी जायला पाहिजे होतं ना. कोणीही या क्षेत्राची पाहणी केलेलीच नाहीये. मुळात कोणी इथं पाऊलच टाकलेलं नाहीये. आपल्याकडे जो नकाशा आहे ना, तो सर फिलिपो डी फिलिप यांनी तयार केलेला आहे. हा माणूस पोर्तुगीज पश्चिम आफ्रिकेतलं फर्नांडो पो हे शिखर चढून गेल्यावर खूप प्रसिद्ध झाला. काही वर्षांपूर्वी तो ड्यूक ऑफ अब्रुझी म्हणून जे एक मोठे गिर्यारोहक आणि संशोधक होते त्यांच्या मोहिमेत सहभागी झाला होता. पण सर फिलिप स्वतः प्रत्यक्ष रिचर्ड्सवेल्ड पहाड चढलेले नाहीच आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेला हा आराखडा प्रत्यक्ष पहाडाच्या परिसराशी जुळणारा नाही. मला तर खरंच काही कळेनासं झालंय. एकाएकी शंकर ओरडला, बापरे, हे काय? आधी तंबूच्या बाहेर कसला तरी दबका आवाज आला. त्यानंतर कुणीतरी वेदनेनं विव्हळतंय, खोकतंय असा आवाज. जणू मरणाच्या पंथाला लागलेला कुणी क्षयरोगी जीव एकवटून खोकतोय. एकदा, दोनदा, तीनदा. शंकरला स्पष्ट कळत होतं की हा आवाज मानवी नाही. त्यानं त्वरित आपली बंदूक उचलली आणि तो झपकन बाहेर जाण्यासाठी उठला. पण बाबानं विजेच्या चपळाईनं पुढे येऊन त्याला अडवलं. शंकर भयचकित झाला. कसला आवाज होता हा? त्यानं विचारलं. बाबाचा चेहरा पांढरा फटक पडला होता. आता हे कशामुळं? हे जे काय आवाज कानी पडले त्यामुळे बाबा हा असा का झालाय? शंकरला भोवंडल्यासारखं झालं. त्याच क्षणी कुठल्याशा दांडग्या, वजनदार पण चपळपणे धावणाऱ्या प्राण्याच्या हालचाली त्यांच्या कानावर पडल्या. तो प्राणी अगदी शेकोटीच्या जाळा शेजारून जात असावा. काही क्षण तंबूत निश्शब्द शांतता पसरली. मग एकाएकी अल्वारेस बाबा म्हणाला, शेकोटीत लाकडं टाक आणखी आणि आपल्या रायफली नीट भरलेल्या आहेत ना ते बघ. त्याचा चेहरा कठोर दिसत होता, पण शंकरचं काहीही विचारण्याचं धाडस झालं नाही. रात्र काहीही न घडता उलट. सकाळी शंकर बाबाच्या आधी उठला. त्याला कॉफी करण्यासाठी शेकोटी पेटवायची होती. वाळलेल्या काटक्या गोळा करायला तो तंबूपासून थोड्या अंतरावर गेला. अचानक त्याची नजर खाली मऊ मातीवर उमटलेल्या पावलांच्या ठशांवर पडली. प्रत्येक पाऊल 11 इंचांपेक्षा लांब आणि त्याला 3च बोट. बोटांचे ठसे खूप स्पष्ट होते. तो त्या पावलांचा माग काढत आणखी थोडं पुढेपर्यंत गेला. पण पुढे तसे ठसे इथे तिथे सगळीकडे आणि खूप होते. प्रत्येकाला फक्त 3 बोट. शंकरला जिम कार्टरची आठवण झाली. बाबांना युगांडा रेल्वे स्टेशनवर सांगितलेली त्याच्या भीषण हत्येची घटना.
तसेच 3 बोटांच्या पावलांचे ठसे गुहेच्या तोंडापर्यंत गेलेले. त्या आदिवासी जमातीतल्या लोकांनीही नेमकं हेच नव्हतं का सांगितलं? आता त्याला आदल्या दिवशी बाबाचा चेहरा भीतीनं का पांढरा फटक पडला होता, त्यामागचं रहस्य उलगडतंय असं वाटलं. त्याआधी पहाडाच्या पायथ्याशी त्यांनी पडाव टाकला होता, तेव्हा सुद्धा बाबा असाच घाबरल्यासारखा दिसत होता. पनीप, आदिवासींच्या मुखियानं सांगितलेला कहाणीतला पनीप. 8,000 फूट उंचीवरच्या रिचर्ड्सवेल्ड पहाडांच्या रांगात आणि घनदाट जंगलात माणसालाच काय पण हिंस्र श्वापदालाही आपल्या हद्दीत पाऊल टाकू न देणारी एक भीषण दहशत. शंकरच्या डोक्यात कक्कन वीज चमकली. याच कारणानं रात्री एकाही प्राण्याचा किंवा पक्ष्याचा आवाज कानी पडला नाही आपल्या. काल बाबा सुद्धा त्या पावलांच्या चावलीनं विलक्षण घाबरला होता. तो बोलत नाहीये, पण त्याला हे नक्की सगळं माहिती असणार. शंकरच्या काळजाचा थरकाप उडाला. अल्वारेझ बाबा थोडा उशिराच उठला. थोडा नाश्ता आणि गरम कॉफी घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच तजेला, तीच निर्भयता दिसायला लागली. आता शंकरला त्याचा नेहमीचा बाबा सापडला. निर्भय, बेदरकार नायक. माणूस किंवा पशुच काय, सैतानाशी सुद्धा 2 हात करायला धावून जाणार. शंकरनं मुद्दामच त्याला पायाचे ठसे दाखवले नाही. वाटलं न जाणो हा वेडा म्हातारा परत खाली उचलून नव्या दमानं दुसऱ्या दिशेनं मार्ग शोधायचा विचार करायचा. अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पाण्याचे अगणित प्रवाह पहाडाच्या अंगाखांद्यांवरून धावायला लागले. त्या पहाडानं आणि जंगलानं शंकरला खरोखर बुचकळ्यात टाकलं होतं. ते इतक्या उंचीवर चढून आले होते, पण तरी कुठेही थांबून मागे खाली नजर टाकली तरी अगदी हजारो फूट खालचा भाग सुद्धा जवळच असल्यासारखा दिसायचा. इतका की शंकरला वाटायचं, अरेच्चा, आपण खरंच फक्त एवढंच वर चढलो. पाऊस धुवाधार कोसळत होता. ते बराच वेळ थांबून राहिले, पण 10च्या सुमाराला अल्वारेझ बाबा म्हणाला, चलो दोस्त, उठो, निकलेंगे. शंकरची बाहेर पडायची हिंमत होत नव्हती. एवढ्या पावसात भिजत जायचं? काय एवढं अडलंय? इथं कुठली वेळ गाठायची आपल्याला? आणि एक दिवस उशीर झाला तर असं काय मोठंसं बिघडणार आहे? पण नाही. म्हातार बाबाचा आवेश पाहून शंकर गप्प बसला. माणसाने एखादं काम डोक्यात घेतलं तर जीवाचा आटापिटा करून ते कसं पूर्णत्वाकडे न्यायचं, याचा एक धडाच त्या दिवशी त्याला मिळाला. त्या कोसळणाऱ्या पावसात ते दिवसभर चालत होते. त्या अंतहीन नाचणाऱ्या प्रवासानं शंकर थकून गेला. एकतर ते नखशिखांत पाण्याने थबथबले होते. त्यांचं सगळं सामान सुमान, अगदी खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे, तंबूचं सामान सगळं भिजून चिंब झालं होतं. दोघात मिळून वीजभर कोरडा हातरुमाल सुद्धा उरला नव्हता. शंकर हाडांपर्यंत गारठला होता. शरीर बधीर झालं होतं त्याचं आणि मन सुन्न. संध्याकाळ झाली. हळूहळू अंधार त्या जंगलावर उतरायला लागला आणि बघता बघता त्यानं जंगल गिळंकृत केलं. त्या भयानात शंकरची छाती दडपून गेली. त्याच्या मनात आलं, हे काय आरंभलंय आपण? जगापासून तुटलेले, हिंस्र श्वापदांनी भरलेले हे दुर्गम पहाड आणि ही सैतानी जंगल तुडवत आपण का वणवणतोय? हिऱ्याच्या साठ्यांच्या शोधात? ते खरंच आहेत की नाहीत तेही माहित नाही आपल्याला. बहुतेक मृत्यूच्याच दाढेत उडी घेणार आहोत आपण. का घेतला हा निर्णय आपण इथे यायचा? कोण कुठला दिएगो अल्वारेझ? काय माहिती आपल्याला त्याची? मग का आपण त्याचा हात धरून फरफटत निघालोय जीवावर एवढे उदार होऊन? आपल्याला कुठे हवेत हिरे? बंगालमधलं आपलं शाकारलेलं घर, परिचयाच्या झाडांच्या सावलीत निवांत पसरलेले गावातले ते शांत रस्ते, संथ वाहणारी नदी आणि पक्ष्यांची गोड किलबिल. बालपणापासून याच उबदार, आश्वासक वातावरणात वाढलोय आपण. पण आज ते सगळं खूप दूरचं, जणू काल्पनिक वाटतंय. एखाद्या स्वप्नासारखं आभासमय. पण एक खरं की आफ्रिकेतल्या सगळ्या हिऱ्याच्या खाणी त्याच्यापुढे माती मोलेल. नंतर रात्री निरभ्र आकाशात चंद्र उगवला, तेव्हा शंकरच्या मनातली विषण्णता हळूहळू कमी होत गेली. चंद्रप्रकाशानं निथळणाऱ्या रात्रीचं सौंदर्य खरंच विलोभनीय होतं. त्यानं मोहित झालेल्या शंकरला त्याच्या दूरच्या परिचित विश्वाचा परत जणू विसर पडला. मनातलं बंगाल पुसलं गेलं. त्या सुंदरतेच्या चंदेरी स्वप्नात जणू सगळं विरून गेलं होतं. त्याच्या मनात आलं, हाच असावा आपल्या स्वप्नातला चंद्रपहाड. इथं येण्यासाठी जीव तळमळत होता ना आपला. आता त्याला कुठेही परतायचं नव्हतं. ना हिरे मिळवण्याची इच्छा होती, ना संपत्ती. या ऐहिक जगापासून खूप दूर अंतरावर ते जे ईश्वराचं शुभ्र सफेद राज्य होतं, त्याच्यात त्याचा जीव गुंतला होता. त्याच्या मनात आलं, आपल्या सभोवतालच्या ज्या सौंदर्याचा आपण अनुभव घेतोय,
ते आजवर कुणाही माणसानं अनुभवलं नसेल. माणसाची बाह्य व्यवधानं शोषून घेणारी अशी शांतता कोणीच तन्मयतेनं ऐकली नसेल. जणू या ढगांच्या राज्यात हे पहाड आणि जंगल तटस्थ ध्यानाला बसले. क्वचितच कुठल्या मर्त्य मानवाला हे विश्व अनुभवण्याचं भाग्य लाभत असेल. अचानक अल्वारेस बाबाच्या हाकांनी तो तंद्रीतून जागा झाला. शंकर, शंकर उठ पटकन, रायफल उचल. का? काय झालं? त्यानं नीट कान देऊन ऐकलं. त्यांच्या तंबूभोवतीनं कुणीतरी फिरत होतं. मोठ्या कष्टानं चालणाऱ्या श्वासाचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. चंद्र मावळतीला गेला होता. तंबूच्या बाहेर अजूनही गाढ अंधार पसरला होता. आता फक्त चंद्राचे शेवटचे उरले सुरले किरण झाडांच्या शेंड्यावरून परतत होते. पाठोपाठ फांद्या मोडण्याचे कडकड आवाज यायला लागले. असं वाटत होतं की कुठला तरी दणकट प्राणी जंगल तुडवत तुडवत सैरावैरा धावतोय. कदाचित तंबूतली माणसं जागी आहेत हे त्याला कळलं असावं. कदाचित आपण त्यांना बेसावध पकडू शकत नाही हे त्याला कळलं असावं. तो जो कोणी प्राणी होता तो बुद्धिमान आणि चपळ होता आणि जागरूकही. अल्वारेस बाबा टॉर्च आणि रायफल घेऊन सावधपणे बाहेर पडला. शंकरही त्याच्या पाठोपाठ गेला. टॉर्चच्या प्रकाशात त्यांना दिसलं की राहुटीच्या ईशान्य बाजूची झाडी यंत्र फिरवून सपाट केल्यासारखी भुईसपाट झालीय. बाबांना त्या दिशेला 2 गोळ्या झाडल्या, पण त्यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. राहुटीत परतताना दोघांनाही तंबूच्या शेजारून गेलेले पावलांचे ठसे दिसले. 3 बोटांच्या पावलांचे स्पष्ट ठसे. त्या प्राण्याला कसलीच भीती वाटत नसावी. शंकरच्या मनात आलं, बाबाला वेळेवर जाग आली नसती तर? तो अनामिक हिंस्र प्राणी बिनदिक्क तात आला असता आणि मग पुढे जे घडलं असतं त्याच्या कल्पनेनं सुद्धा त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. बाबा म्हणाला, शंकर, तू थोडा वेळ झोप, मी पहारा देतो. शंकर म्हणाला, छे छे बाबा, तुम्हीच जरा विश्रांती घ्या, मी जागा राहतो. अल्वारेस बाबा क्षीणपणे हसला. म्हणाला, वेळ लागलाय का तुला? तू जागा राहून तरी काय उपयोग? तू काहीही करू शकणार नाहीस. जा, तू पड. बाहेर विजा चमकतायत. परत पाऊस पडणार असं दिसतंय. आणखी थोड्या वेळानं फटफटेल. तोवर झोपून घे. मला वाटतं मी थोडी कॉफी करून घेतो. पहाट फुटली तीच परत मुसळधार पाऊस घेऊन. सोबत ढगांचा प्रचंड गडगडाट आणि कडाडणाऱ्या विजा. निसर्गाच्या या नाट्यानं बघता बघता इतकं रौद्ररूप धारण केलं की शंकर धसकला. दिवसभर ते तांडव अविरत चालू होतं. त्याच्या मनात आलं, प्रलय प्रलय म्हणतात तो यापेक्षा आणखी काय वेगळा असणार. आता प्रचंड उत्पात होऊन जगबुडी होणार. विलयाच्या देवतेनं जगाचा नाश करायचा आरंभलाय. बाबा सुद्धा बाहेर बघत खिन्नपणा बसून राहिला. तंबू उतरवण्यासंबंधी चकात शब्द सुद्धा त्याच्या तोंडून निघाला नाही. संध्याकाळी 5च्या सुमाराला पावसाला जरा कुठे उसंत मिळाली. अल्वारेस बाबानं ताबडतोब चुटकी वाजवून शंकरला गाशा गुंडाळून चढण्याची सूचना केली. शंकरच्या मनात आलं, हा पाऊस थांबला नसता तर बरं झालं असतं. संध्याकाळच्या या आडनिड्या वेळेला चालायला सुरुवात करायची काय गरज आहे? एवढा कुठला वेळ बहुमोल आहे जो वाया जाईल? त्याच्यामधला स्वस्थताप्रिय बंगाली बाबू थोडा हिरमुसला. पण अल्वारेस बाबा वेगळा होता. त्याला दिवस असो की रात्र, पौर्णिमा असो की अमावस्या, पाऊस असो नसो काहीही फरक पडत नव्हता. त्या रात्री ढगातून पाझरणाऱ्या चंद्रप्रकाशात ते वाहत्या पाण्यातून जंगल तुडवत तुडवत वाट काढत डोंगर चढत होते. थोड्या वेळानं बाबानं मागून हाक मारली, शंकर थांब, पुढे बघ. स्वच्छ चंद्रप्रकाशात अल्वारेस बाबा आपल्या जोड दुर्बिणीतून डावीकडचा डोंगर न्याहाळत होता. शंकरनं त्याच्या हातातनं दुर्बीण घेतली आणि तो पाहायला लागला. आता त्याला डावीकडे डोंगरातून जाणारी एक खिंड स्पष्ट दिसायला लागली. फार दूर नव्हती ती, जेमतेम 2-1 मैलांवरच असेल. अल्वारेस बाबाची मुद्रा उजळली. तो खुशीत म्हणाला, काय दिसली का खिंड? आता आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही. कसंही करून आपल्याला रात्रीपर्यंत तिथं पोचायलाच हवं. त्या खिंडीतच मुक्काम करू आपण. हा तर शंकरच्या सहनशक्तीचा कडेलोट होता. क्षणभर त्याचं मन पश्चातापानं खिन्न झालं. वाटलं, कुठल्या कुठे आपण या निर्दय पोर्तुगीज म्हाताऱ्याबरोबर सगळं सोडून बाहेर पडलोय. पण तो विचार तेवढ्यापुरताच राहिला. कुठल्याही मोहिमेचा पहिला नियम त्यालाही माहिती होताच की मोहिमेच्या म्होरक्याला का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. तो ज्या आज्ञा देईल त्या मुकाट्यानं पाळायच्या, कोणताही विरोध न करता. असं कुठं लिहून ठेवलेलं नव्हतं, पण इतिहासातल्या प्रत्येक मोहिमेत हाच नियम पाळला गेला होता आणि शंकरही त्याच्या विरुद्ध वागणार नव्हता. ते त्या डोंगरातल्या खिंडीशी पोचले तेव्हा पहाट होत होती. क्षणभरही दम न खाता चढल्यानं शंकर इतका थकला होता
की खरं तर त्याच्या अंगात आता पाऊलही पुढे टाकण्याचं त्राण उरलं नव्हतं. डोंगरातून जाणारा तो मार्ग 3 मैलांपेक्षाही रुंद असेल. तोंडाशीच साधारण 200 फुटाची उभी चढण होती, तर तिथून पुढे मैलाच्या आतच 400-500 फुटांचा प्रचंड उतार. असल्या खडतर प्रदेशातून पुढे जाणं मोठं जिकिरीचं होतं. खिंडीचा बाकीचा भाग त्या मानानं थोडा सपाट होता, पण तोही बांबूची जंगलं, रानटी आल्याची झाडं, इरिथ्रोनियम आणि रिठ्यांचे उंच उंच वृक्ष यांनी गच्च व्यापलेला. झाडांवर नाना प्रकारची ऑर्किड पसरलेली आणि सगळीकडे उड्या मारत फिरणाऱ्या दांडग्या माकडांच्या आणि बबूंच्या मोठमोठ्या टोळ्या. 2 दिवस ते अहोरात्र जंगल तुडवत खाली उतरत होते. अखेर 3ऱ्या दिवशी पहाटेची चाहूल लागायच्या सुमारास ते रिचर्ड्सवेल्ड पहाडाची मुख्य रांग यशस्वीपणे ओलांडून पलीकडच्या दरीशी येऊन ठेपले. शंकरच्या लक्षात आलं की या बाजूची जंगलं तर आणखी भयानक आणि दुर्गम आहेत. ती बघून त्याच्या छातीत धडकी भरल्यासारखं झालं. बाबांना सांगितलं की आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीला अटलांटिक महासागरावर तयार होणाऱ्या ढगांचा काही भाग कॅमेरून पर्वतांनी अडवला जातो, पण बाकी सगळे ढग रिचर्ड्सवेल्ड पहाडांच्या दक्षिण अंगाशी पोचतात. परिणामी या भागात प्रचंड पाऊस पडतो आणि जंगलाची बेसुमार वाढ होते. पुढचे 15 दिवस ते त्या नदीतल्या गहन जंगलात अल्वारेझ बाबांना ज्या नदीचं वर्णन केलं होतं ती नदी शोधत होते. पण ती विशिष्ट नदी काही केला सापडेना. छोटे छोटे ओहोळ त्यांना मध्ये मध्ये बरेच लागले. प्रत्येक वेळी शंकर मोठ्यानं ओरडून म्हणायचा, बाबा ही बघा, ही सापडली. पण बाबा मान हलवत म्हणायचा, नाही रे, ही ती नाहीये. अखेर शंकरनं विचारलं, आपण पुन्हा एकदा नकाशा काढून नीट तपासून बघूया का? पण तोवर अल्वारेझ बाबाचा नकाशा इथं पूर्णपणे निरुपयोगी ठरलाय हे स्पष्ट झालं होतं. तो म्हणाला, मला काही आता नकाशा बिकाशाची गरज नाहीये. ती दरी आणि ती नदी माझ्या स्मृतीत इतकी खोलवर कोरली गेलीये ना की बस. पहिल्या क्षणी मी ती जागा ओळखेन. ही ती जागा नाही. मुळात आपल्याला पाहिजे ती दरी ही नाहीच आहे. झालं. मग दुसरा पर्यायच उरला नाही. शोध पुढे चालूच राहिला. 1 महिना उलटला. मार्च उजाडला. पश्चिम आफ्रिकेतले हे पावसाळ्याचे दिवस. धुव्वाधार पाऊस. रिचर्ड्सवेल्ड ओलांडताना शंकरनं पावसाच्या रौद्र स्वरूपाची चांगलीच प्रचिती घेतली होती. आता सुद्धा डोंगर उतारावरून ठिकठिकाणी मोठमोठे धबधबे कोसळत होते. वाटत होतं हे पाणी आपल्याबरोबर सगळा प्रदेशच धुवून नेणार की काय. राहुटी ठोकायलाही कुठे कोरडी जागा नव्हती. अखेर त्यांनी कसाबसा एका ठिकाणी तंबू ठोकला. पण 2च दिवसांनी रात्री तंबू समोरून वाहणाऱ्या एका बारक्याशा प्रवाहाला बघता बघता पूर आला आणि त्या रोरावणाऱ्या ओढ्यानं त्यांचा जवळजवळ सगळा तंबू धुवून गेला. परत एकदा अल्वारेझ बाबाच्या सावधगिरीमुळेच ते थोडक्यात बचावले. काळ जातच होता. एक दिवस शंकरला एका विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं. त्या दिवशी तो मरणाच्या जवळजवळ तोंडाशी जाऊन पडला होता. झालं असं की शंकरनं त्या दिवशी बाबाला स्वतःहून, आज तुम्ही थांबा, मी शिकार मिळते का बघतो असं सांगितलं. त्यामुळे सकाळी उठून बाबा राहुटीत आपली रायफल साफसूफ करत बसला. ते काम झाल्यावर आज खाण्यासाठी तोच काहीतरी पकवणार होता आणि शंकर जंगलात जाणार होता. बाबाने शंकरला भरलेली रायफल हातात तयार असल्याशिवाय तंबू बाहेर पाऊलही टाकायचं नाही ही सक्त ताकीद तर आधीच देऊन ठेवलेली होती. आणि आता सुद्धा त्यानं जाताना निक्षून सांगितलं की जंगल दाट आहे, प्रदेशही अनोळखी, तेव्हा अतिशय सावधगिरीने वाग. त्याशिवाय आज या नेहमीच्या सगळ्या सूचनांमध्ये बाबांना आणखी एका गोष्टीची भर घातली होती. जाताना वाटेतल्या झाडांवर आठवणीने खुणा करून ठेव, म्हणजे मग त्या खुणांच्या आधारानं परतता येईल, नाहीतर भलत्याच गोत्यात येशील बरं. त्यानं हे अगदी बजावून सांगितलं होतं. शंकर मोठ्या खुशीत सकाळीच निघाला. स्प्रिंग बॉकच्या म्हणजे आफ्रिकेतल्या लहान आकाराच्या हरणांच्या शोधात तो जंगलात खूप आत आत घुसला. बरंच अंतर चालल्यानंतर तो दमला आणि विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसला. आजूबाजूला सगळीकडे मोठमोठे वृक्ष होते आणि जवळजवळ सगळ्या वृक्षांवर बारीक बारीक पानांच्या वेली पसरल्या होत्या. जवळच एका छोट्या झऱ्यापाशी अस्ताव्यस्त माजलेल्या झुडपांवर सुरेख रंगीबेरंगी फुलं फुलली होती. थोड्या वेळानंतर शंकरला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. थोडं गरगरल्यासारखं. आपल्याला हे असं का होतंय हे काही त्याच्या लक्षात येईना. पण त्याला बसल्या जागेवरून उठावंसही वाटत नव्हतं. तो खूप दमला होता आणि टेकून आरामशीर बसायला ती जागाही चांगली वाटत होती. थोड्या वेळानं त्याला आपल्या शरीराला एक प्रकारचा बधीरपणा येतोय असं काहीतरी जाणवायला लागलं. हे मलेरियाचं लक्षण तर नाहीये ना? त्याच्या मनात आलं. अरे देवा! तो घाबरला, पण ती भावना दडपून टाकण्यासाठी त्यानं डोळे मिटले आणि तो शांतपडा बसला.
हवेत एक गोडू सुगंध दरवळत होता. शंकरला तो आवडला. हवा हवासा वाटायला लागला. आता त्यानं उठण्याचा प्रयत्न केला, पण हालचाल करताना त्याला कळलं की आपल्या आपल्या हातांवर, हालचालींवर ताबाच राहिलेला नाहीये. मग त्यानं पाय हलवून पाहिला, पण त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे पायही हलवता येईनात. हळूहळू त्याचं सगळं शरीर बधीर होत चाललं. एक प्रकारची सुखद गुंगी आली त्याला. मन विचारात रेंगाळायला लागलं. आपल्या ह्या मोहिमेला काहीतरी अर्थ आहे का? उगाच कुठल्या तरी अवास्तव गोष्टींच्या मागे वेड्यासारखं धावतोय आपण. कशाला ही वणवण? त्यापेक्षा या शांत निवांत जंगलातल्या अशा थंडगार सावलीत असं हे सुस्तावल्यासारखं बसायचं आणि नुसती स्वप्न बघायची. कुठं बिघडलं? वाह, हेच खरं. पण त्याच वेळी त्याचं दुसरं मन त्याला टोचू लागलं. चल, झटक ही गुंगी. झटक हा सुस्तपणा. पटकन उठ आणि तंबूत परत जा, नाहीतर भयंकर भयंकर संकटात सापडशील. पण त्या दिवशी त्या बधीरपणानं सगळ्यावर मात केली. तो नेमका बधीरपणाही नव्हता. एका सुखद नशेचा हळूहळू जणू त्याला कैफ चढला होता. त्यापुढे त्याला भोवतालचं सगळं जग तुच्छ वाटायला लागलं. त्याच्या सगळ्या शरीरात त्या भावनेची झिंग भिनली. झाडाच्या वर आलेल्या एका मुळीवर डोकं टेकवून शंकर आरामात पडला. आता डोळ्यांसमोर पानाफांद्यांचं, वेलींच्या दाट जाळ्यांचं हिरवंगार छत होतं. ते भेदून कुठे कुठे सूर्याचे किरण आत घुसत होते आणि वर छायाप्रकाशाच्या नक्षीचा मजेदार खेळ चालला होता. रानटी घुबडांचे घुतकार वातावरणात भेदून घुमत होते. हळूहळू तो आवाजही अस्पष्ट होत गेला. त्याला चक्कर आल्यासारखं झालं आणि मग सभोवतालचं सगळंच धुसर होत होत मालवून गेलं. इकडे अल्वारेस बाबा शंकरला वेड्यासारखं शोधत होता. शेवटी अंधार पडायच्या सुमाराला त्याला शंकर एका झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. आधी त्याला वाटलं की याला साप चावलाय, पण शरीरावर शोधूनही कुठेही सर्पदंश आढळला नाही. बाबांना आजूबाजूला वर खाली बारकाईनं पाहिलं. आफ्रिकेतल्या जंगलांचा प्रचंड अनुभव गाठीला बांधलेला म्हातारा होता तो. काय घडलंय ते त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिथल्या सगळ्या वेली विषारी होत्या. इतक्या की आफ्रिकेतल्या काही जमाती आपल्या बाणांची टोका अशा वेलींच्या रसात बुडवायच्या. पण त्या वेलींचा गंध आल्हाददायक होता. एखाद्याच्या श्वासातून तो गंध प्रमाणाबाहेर गेला तर ती व्यक्ती लुळी पडायची आणि शेवटी मरणच. अल्वारेस बाबानं शंकरला कसं बसं राहुटीत आणलं. पुढे 3 दिवस शंकर अंथरुणाला खिळलेला होता. त्याच्या सगळ्या अंगावर सूज आली होती. प्रचंड डोकेदुखी आणि घशाला सतत कोरड. बाबा एवढंच म्हणाला, शंकर, बाळा, मला सापडला नसतास आणि पूर्ण रात्रभर जर त्या झाडाखाली राहिला असतास ना, तर तू हाती लागला नसतास रे. सगळंच कठीण होतं मग. बाबांना परत एकदा शंकरला मरणाच्या तोंडातून खेचून बाहेर काढलं होतं. पुढे आणखी काही दिवस लोटले. एक दिवस शंकरला एका ओढ्याच्या काठी पिवळ्या रंगाचे दाणेदार कण आढळले. अल्वारेस बाबा पट्टीचा संशोधक. त्यानं ती वाळू चाळली, तेव्हा त्यातून सोन्याचे काही कण निघाले. पण एवढा मोठा शोध लागून सुद्धा तो खुश नव्हता. याचं कारण, त्याच्या मते त्यात सोन्याचं प्रमाण इतकं अल्प होतं की त्या कणभर सोन्यासाठी मणभर मेहनत करणं म्हणजे फुकट रक्त आटवणं होतं. त्याचं म्हणणं पडलं की या 1 टन खनिजातून जेमतेम 3 अंशच सोनं मिळू शकेल. शंकर म्हणाला, तरी हरकत नाही. तेवढं तर तेवढं. नाहीतरी आपण नुसतंच बसलोय. मग तेवढ्या वेळात जेवढं सोनं मिळवणं शक्य तेवढं मिळवूया की. 3 अंश सोनं ही काय अगदीच दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाहीये. पण जो शोध शंकरला फार मोठा वाटत होता, तो अल्वारेस बाबा मधल्या मुरब्बी संशोधकाच्या दृष्टीनं अगदीच मामुली होता. त्याशिवाय तेवढ्या सोन्याचीही शंकरच्या दृष्टीनं जी किंमत होती, तेवढी अल्वारेस बाबाला वाटणं शक्य नव्हतं. त्यामुळे शंकरला आपला आग्रह सोडून द्यावा लागला. दरम्यानच्या काळात जवळजवळ महिन्यापेक्षाही जास्त काळ ते त्या जंगलात वणवण फिरत होते. एखाद्या ठिकाणी तंबू टाकून ते काही दिवस काढायचे, शोध घ्यायचे आणि पुढे निघायचे. परत नव्या जागी पडाव टाकून तिथे कसून शोधायचे की 4 दिवसांनी आणखी नव्या जागी. एक दिवस सकाळी त्यांनी नव्या जागी राहुटी टाकली. दुपारी शंकर काही पक्षी मारून परतला तेव्हा त्याला दिसलं की अल्वारेस बाबा चिंताक्रांत मुद्रेनं सिगारेट ओढत बसलाय. शंकर चरकला. धीर एकवटून तो म्हणाला, बाबा, खरंच सांगा, किती शोधतोय बरं आपण? तुम्हाला स्वतःलाच जर ती नदी मिळू शकत नाहीये तर आपण काय करणार? मला वाटतं सोडून देऊया आपण हे सगळा हा नाद आणि सरळ परत जाऊ. तसा अल्वारेस बाबा उसळून म्हणाला, अरे मग ती नदी काय उडून गेली का कुठे? नदी असणारच. नाही, आहेच.
या जंगलातल्याच कुठल्या तरी एका भागात ती आहे. मग आपल्याला का सापडत नाहीये? कारण आपण नीट शोध घेत नाही आहोत. आपला शोध अपुरा पडतोय. मला तर काही कळतच नाहीये बाबा. गेले 6 महिने आपण हे जंगल अक्षरशः पिंजून काढतोय. हे जर नीट शोधणं नसेल, तर मग शोधणं म्हणजे आणखी नेमकं काय? एक फार मोठी समस्या उद्भवली रे बाळा. बाबा खिन्नपणा म्हणाला. तू घाबरशील म्हणून मी एक गोष्ट अजून तुला बोललेलो नाहीये. चल माझ्या बरोबर. तुला काहीतरी दाखवतो. शंकरच्या काळजात लटकन हललं. तो घाईघाईनं बाबाच्या मागे गेला. बाबा तंबूपासून काही अंतरावर थांबला. तिथे एक मोठं झाड होतं. तो म्हणाला, शंकर, या ठिकाणी आपण आज सकाळीच आलो बरोबर? शंकर बुचकळ्यात पडला. तो म्हणाला, अर्थात, पण का? असं का विचारताय? इथं जवळ ये. या झाडाच्या खोडावर नीट बघ. शंकरनं पाहिलं, कोणीतरी झाडाच्या मऊ सालीवर सुरीनं DA अशी अक्षरं कोरली होती. मात्र ते आज कोरलेलं ताजं दिसत नव्हतं. कमीत कमी महिन्यापूर्वीची अक्षरं असावीत ती. ही काय भानगड आहे? शंकरच्या काहीच लक्षात येईना. तो बाबाच्या तोंडाकडे पाहायला लागला. बाबानं विचारलं, आता तरी कळलं का तुला? साधारण 1 महिन्यापूर्वी मी स्वतः या झाडावर माझ्या नावाची ही अद्याक्षरं कोरली होती. कारण मला संशय होताच. हे जंगल तुम्हाला सगळीकडे सारखंच दिसतं. आता कळला का तुला याचा अर्थ? बाळा, आपण या जंगलात गोल 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 फिरतोय. असं जेव्हा होतं ना, तेव्हा त्यातून सुटून बाहेर पडणं फार मुश्किल असतं. म्हणजे याचा अर्थ आपण 1 महिन्यापूर्वी इथूनच गेलो होतो? शंकरनं विचारलं. अगदी बरोबर. अशा मोठमोठ्या दाट जंगलांमध्ये आणि वाळवंटात असा चकवा लागतो. मृत्यूमंडल म्हणतात त्याला. साधारण महिन्यापूर्वीच मला आपण यात अडकलोय असा दाट संशय आला होता. त्याची शहानिशा करण्यासाठी मी या झाडावर अशी खूण करून ठेवली होती. आज बाहेर पडल्यावर अकस्मात माझ्या नजरेस हे पडलंय. पण आपल्याकडे होका यंत्र आहे ना. होका यंत्र असताना आपली दिशा कशी काय चुकू शकेल? अल्वारेस बाबा खेदानं म्हणाला. बाळा, आपल्याकडे आता होका यंत्र नाहीये रे. म्हणजे? शंकरनं चमकून विचारलं. हो रे, बहुतेक रिचर्ड्सवेल्ड ओलांडताना ते माझ्याच हातून कुठेतरी राहिलं किंवा मग पडलं तरी असेल. पुढे तंबू ठोकल्यावर बागेतून काढायला गेलो तर होका यंत्रच नव्हतं. आपलं सगळं सामान काढून परत परत धुंडाळलं. खूप शोधलं. पण काय करणार? हरवलं रे होका यंत्र. अल्वारेस बाबा म्हणाला. शंकरला कळून चुकलं की आपण अत्यंत गंभीर परिस्थितीत सापडलोय. आपले नकाशे कुचकामी ठरले. जवळ होका यंत्र नाहीये आणि या सगळ्याचा कडेलोट म्हणजे आपण मृत्यूमंडलात सापडून गरगरतोय. आपल्याला मदत करायला कोणी नाही. जवळचा अन्नाचा साठा संपलाय. समोर पाणी दिसतंय, पण ते पिणं धोक्याचं आहे. एका गोष्टीनं मात्र आपला हात घट्ट धरून ठेवलाय आणि ती म्हणजे मृत्यूची जबरदस्त शक्यता. कोणत्याही क्षणी सर्वस्वी अपरिचित चेहऱ्यानं तो झडप घालू शकतो. जणू कराल दाढा रगडत हाताच्या अंतरावर तो आपला घास घ्यायला टपलाय. रात्रंदिवस आपल्याला विळखा घालून बसले ही मृत्यूची जरब. जिम कार्टर सुद्धा खजिन्याच्या शोधात याच शापित जंगलात आला आणि हाल हाल होऊन मेला. या ठिकाणी काहीही चांगलं घडू शकणार नाही. पण अल्वारेस बाबा हार जाणाऱ्यातला नव्हता. ना उमेद न होता तो दिवसच्या दिवस जंगल तुडवत मार्ग काढत होता. शंकरची सहनशक्ती मात्र संपुष्टात आली होती. तो केवळ पाय ओढत बाबाच्या मागे चालला होता. सुरुवातीला तो त्या जागेचा भूगोल समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. पण नंतर जेव्हा त्याला समजलं की आपण वर्तुळात गरगरतोय, तेव्हा त्यानं डोकं चालवणं बंदच करून टाकलं. 3 दिवसांनी त्यांना रिचर्ड्सफेल्ड पहाड रांगेतला एक छोटा पहाड लागला. मुख्य पहाडांच्या रांगेला काटकोनात होता तो आणि दक्षिणेकडे तरी कमीत कमी 4000 फूट उंच असेल तो. त्याच्या पश्चिमेकडे आणखी एक उंच शिखर होतं, अर्धाधिक ढगात घुसलेलं. या 2 डोंगरांमधली दरी 3-1 मैल रुंदीची असेल. घनदाट जंगलांनी व्यापलेली होती ती. अल्वारेस बाबानं दरीत मुक्काम टाकायचं ठरवलं. त्या दाट जंगलात आता यावेळी शिरायला तो नको म्हणाला. संध्याकाळी कॉफी पिताना त्यांनी आपल्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. पहिलं म्हणजे त्यांच्याकडचा अन्नाचा साठा संपला होता. साखर संपल्याला तर बराच काळ लोटला होता. कॉफी सुद्धा आणखी काही दिवस पुरेल इतकीच शिल्लक होती. गव्हाचं पीठही अगदी थोडं उरलं होतं. ते सुद्धा कसं? तर ते फार क्वचितच पिठाला हात लावायचे म्हणून. शक्यतो ते रानटी जनावरांच्या मांसावरच पोट भागवायचे. पण आता ते तरी किती काळ मिळू शकणार होतं? त्यांनी काही दारुगोळ्याचा कारखाना पोतड्यात ठेवला नव्हता ना. त्यामुळे तोही मार्ग हळूहळू बंद होणार होता. बोलताना शंकरची नजर दूरच्या पहाडावर खेळली होती.
ढगांची लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या शिखराकडे तो अनिमिष नजरेनं पाहत होता. क्षणभर ढग थोडे दूर जायचे आणि ते शिखर आपलं डोकं बाहेर काढायचं. परत काही क्षणांनी ते ढगाळ लपायचं. किती मजेशीर दिसत होतं ते. जसं एखाद्या मुलानं कुल्फीचा वरचा टवकाच्या टवकाच खाल्लाय. बाबा म्हणाला, इथून बुलावायो किंवा सॅलिसबरी आग्नेय दिशेला म्हणजे दक्षिण पूर्वेकडे 400 ते 500 मैलांवर मध्ये सगळं रखरखीत वाळवंट पसरलंय. साधारण 200 मैल रुंद. पश्चिमेकडे म्हणशील तर किनारपट्टी केवळ 300 मैलांवर आहे. पण पोर्तुगीज पश्चिम आफ्रिकेतली ही जंगलं प्रचंड दुर्गम आहेत. एकदम खतरनाक. त्यामुळे त्या बाजूचा आपण विचार सुद्धा न केलेला बरा. आता या सगळ्यावर एकच उपाय. तो म्हणजे तू किंवा मी. आपल्या दोघांपैकी एकानं कोणीतरी सॅलिसबरीला किंवा बुलावायोला जायचं आणि बंदुकीची काडतुसं, खाद्यपदार्थ वगैरे घेऊन यायचं. शिवाय आपल्याला होकायंत्राची गरज आहेच आहे की. हा म्हणजे शंकरला एक भलताच सुखद धक्का होता. बाबाच्या तोंडचे ते शब्द ऐकून त्याच्या मनात आनंद उचंबळून आला. बुलावायो आणि सॅलिसबरी इथून अगदी थोड्या अंतरावर आहेत हे शब्द ऐकायला मिळाले ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट होती. दैवयोगानं माणसाच्या आयुष्यात अचानक काय काय घडू शकतं. आपणच खूपदा थोडं अधिक आशावादी राहायला कमी पडतो. पण आज त्याला त्या गावांची दिशा कळली, अंदाजे अंतरं कळली, ही त्याच्या नशिबाची खैर तर होतीच, पण या दैवाला वाट दाखवणारा होता त्याचा अल्वारेझ बाबा. आणि याची शंकरला पूर्णपणे जाणीव होती. तो सद्गतीत होऊन बाबाला म्हणाला, बाबा, तुम्ही आहात म्हणूनच होतंय हे सगळं. त्यांचं बोलणं आणखी पुढे लांबलंच नाही. दोघंही इतके थकलेले होते की ते कधी पथारीवर आडवे झाले आणि कधी त्यांना झोप लागली ते त्यांना देखील कळलं नाही. ते जंगल, तिथली ती झाडं, त्या विषारी वनस्पती आणि त्यांना दोनदा जाणीव झालेली आहे की तिथे बनीप आलेला आहे. काय होणार आता पुढच्या मोहिमेमध्ये ते म्हणजे आता ते त्यांना सॅलिसबरी किंवा बुलावायोला जाऊन त्यांना हवं ते मिळणार का ते असंच ते सगळ्या अन्नाचा तुटवडा ह्याचा तुटवडा असं करतच पुढे जाणार आणि मग बनीपचं काय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर नक्की ऐकत राहा आपलं हे चॅनल ज्याच्यावरती आपण चंद्रपहाड हे पुस्तक घेतलंय आणि त्याच्या नवीन भागासहित आपण भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद.